श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. उद्या 11 जून 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अधिक मासातील कमला एकादशी. 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि जो 15 जून रोजी संपणार आहे. या अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असं म्हटलं जातं. आता अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. तसेच अधिक महिन्यात येणारी जी कमला एकादशी आहे तर ती सुद्धा दर 3 वर्षांनी येत आहे. म्हणून या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मराठी वर्षामध्ये अधिक मास येणे ही अतिशय शुभ बाब मानली जाते. अधिक मास येणे ही पूर्णपणे खगोलातील पद्धत असली तरी धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व या महिन्याला दिले जाते आणि या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची आणि शुभ असते. अधिक मास पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात विष्णूंची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील वद्य पक्षातील कमला एकादशीचा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांचे पूजन केल्याने त्यांचा अनेक पटीचे लाभ प्राप्त होतो. एवढेच नाही तर या अधिक महिन्यातील एकादशीचं व्रत केल्याने 26 एकादशींचं व्रत केल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. म्हणून जर तुम्ही कोणत्याही महिन्यामधील येणाऱ्या एकादशीचा व्रत करत नसेल पण अधिक महिन्यातील एकादशीचं व्रत हे तुम्हाला करायचं आहे. तसेच अधिक महिन्यातील एकादशी दुगंध शर्करा योगाची मानली गेली आहे. कारण एकादशी आणि अधिक महिना दोन्ही श्री हरी विष्णूंना समर्पित असतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुभ पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व मान्यता देखील वेगवेगळी असते. या अधिक महिन्यातील एकादशीचा व्रत इतके शुभ मानले जाते की हे व्रत करणाऱ्या सर्वदान आणि हजारो यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मनोकामना प्रबळ इच्छा देखील पूर्ण होतात. श्री हरी विष्णूंची कृपा आणि शुभ आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. भगवान श्री हरी विष्णू सह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टी देखील प्राप्त होते. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा अधिक मासाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळवायचे असेल तर या एकादशीला तुम्ही उद्या आवर्जून व्रत करा. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ते उपाय जर आपल्याला या एकादशीला केले तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे. उद्या गुरुवार आणि अधिक मासातील एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच येथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक मासाचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 3 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. जीवनातील सर्व अडचणी शत्रू नष्ट होतील आणि साक्षात माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र लिहायला विसरू नका किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ देखील लिहू शकता. या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तसेच भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद हा देखील तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच या व्हिडिओमध्ये हा एक आपण उपाय जो आहे तर तो बघणार आहोत. तो देखील अतिशय प्रभावी उपाय आहे. तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने किंवा एकाग्रतेने केला तर घरामध्ये तुम्हाला अनेक बदल जाणवतील. हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा उपाय आपल्या देवघरामध्ये करायचा आहे. घरामध्ये हा उपाय किंवा हा दिवा लावायचा आहे. अगदी सकाळीच हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा तुमची देवपूजा करतो त्यावेळी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकतात. तर हा उपाय आपल्याला 12 वाजण्याच्या आत हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणजेच दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणत्याही
पूजा किंवा होम हवन आहे त्याचा उपाय सेवा ही पूर्ण होत नाही. दिव्याच्या साक्षीनेच आपण जी काही पूजापाठ आहे, होम हवन आहे तर ते करत असतो. दिवा प्रज्वलित न करता एखादी सेवा केली तर त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा तुम्हाला फळ हे कधीच मिळणार नाही. जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो, एखादा उपाय करतो, तेव्हा ती सेवा किंवा जो उपाय आहे तो देवापर्यंत पोहोचण्याचा काम दिवा हा करत असतो आणि म्हणूनच या दिव्याला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आणि जर एकादशीच्या दिवशी आपण विशेष पद्धतीने एखादा दिवा जर आपल्या देवघरामध्ये लावला तर घरातील गरिबी, दारिद्र्य ही कायमची निघून जाते. दिवा लावणे म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते. एवढंच नाही तर दिवा हा ज्ञानाची प्रतीक आहे. तो आपल्या मनात अज्ञान आणि वाईट विचाररूपी अंधकार दूर करून बुद्धीचा प्रकाश देतो. म्हणजेच आपलं मन सुद्धा तो स्वच्छ आणि निर्मळ करत असतो. जेव्हा आपण एकादशीला आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा आपलं घर देखील पवित्र आणि प्रसन्न होते. त्यामुळे आपल्या कुटुंबात शांतता आणि समाधान मिळते. दिवा लावणे म्हणजे ईश्वराचे सानिध्य. अग्नीला हिंदू धर्मात साक्षीदार आणि देवाचे रूप मानले गेले आहे आणि दिवा लावल्याने देव हे देखील प्रसन्न होतात आणि म्हणून पूजा ही देखील प्रसन्न होते. आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील तर पैसा टिकत नसेल, जेथे तुम्ही 50 रुपये कमवता तेथे तुम्हाला 1 रुपये खर्च होत असेल, म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही, तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी, घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तसेच हा उपाय आपल्या घरामध्ये वादविवाद, क्लेश, कटकटी, आजारपण दूर होऊन सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. तसेच घरातील व्यक्तींना सर्व कामात यश मिळते. तसेच आपल्या संपूर्ण घरे बाधामुक्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, दारिद्र्य हे देखील दूर होतात. आणि एवढंच नाही तर अधिक महिन्यातील एकादशीला हा दिवा लावल्याने 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा देखील कमी पडणार नाही. कारण अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप असं महत्त्व आहे. आणि तसेच हा उपाय अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे संपूर्ण अधिक मासाचे फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शक्य झालं तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. पिवळा रंग नसेल तर काळा रंग आणि निळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. आपल्या देवघरातील देवांची विधिवत आपल्याला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, आवर्जून अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृत, चंदनाने तुम्हाला जसं शक्य असेल तसा तुम्ही हा अभिषेक फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्ही करू शकता. पण फोटो जर असेल तर स्वच्छ पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे वस्त्र मूर्तीला आपल्याला परिधान करायचे आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीची एक काडी घ्यायची आहे. वाळलेली जी काडी असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे. आणि यानंतर जो आपल्याला कलाब्याचा लाल पिवळा धागा असतो तर तो जो आहे तर रक्षासूत्र असं देखील त्याला म्हटलं जातं, तो रक्षासूत्र आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या तुळशीच्या काडीवर तुम्हाला गुंडाळायचं आहे. आणि अशा प्रकारे गुंडाळा की त्या काडीची तुम्हाला वात बनवायची आहे. व्यवस्थितरित्या तो लाल पिवळ्या रंगाचा धागा जो आहे तर तो रक्षासूत्र आहे तुम्हाला त्या तुळशीच्या काडीवरती व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर ही जी काडी आहे तर ती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायची आहे. यानंतर एक मातीचा दिवा घ्या किंवा तुमच्याकडं मातीची पंती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. तर दिव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जी तुळशीची काडी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर तुमच्याकडे एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक त्या डिशमध्ये स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्या स्वास्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर, बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तेथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक माळ जप आहे, म्हणजे 108 वेळा एक माळेचा जप तुम्हाला करायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा तुम्हाला करायचं आहे.
किंवा विष्णू सहस्रनाम नामवली जी आहे ती देखील तुम्ही वाचू शकता. दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. प्रत्येक कामास यश मिळू दे, मनातील इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे. आणि या पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. दिवा अगदी 5 मिनिटं जळला तरी चालेल, परंतु तुम्हाला या पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. आपल्या धर्मशास्त्रात तुळशीची काडी किंवा तुळशीच्या लाकडाला दिवा लावणे अत्यंत पवित्र फलदायी मानले गेले आहे. तुळशीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुम्हाला लाकडाचा दिवा प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सुख समृद्धी मिळते. तसेच तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्मेला सुद्धा शांती मिळते आणि घरातील सर्व प्रकारचे पाप देखील नष्ट होतात, मोक्षांचा मार्ग मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीच्या पानावर आणि लाकडावर भगवान विष्णू वास करत असतात आणि तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू एकाच वेळी प्रसन्न होतात. या दिव्याच्या पवित्र धुरामुळे घरातील वास्तुदोष, ग्रहदोष देखील दूर होतात आणि आपल्या घराला आजूबाजू जी काही ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक लहरींचा प्रभाव घरामध्ये वाढतो. तसेच तुळशीमध्ये बघा अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत आणि जेव्हा तुळशीची काडी तुपामध्ये भिजवतो तो दिवा आपण आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे सुगंधी होते आणि या सुगंधी धुरामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि आरोग्य जे आहे तर ते कुटुंबामध्ये चांगले राहते. तसेच या अधिक महिन्यामध्ये तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ प्राप्त होते. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. 100% हा प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा. हा उपाय स्त्री पुरुष घरातील मुलं कोणीही हा उपाय करू शकतात. फक्त घरामध्ये सुतक विटाळ असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी चालेल. तर हा उपाय अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.